नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये संकर्षण अधिकारी यांनी भूमीसमोर ज्या दोन अटी ठेवलेल्या असतात त्या भूमीला मान्यच कराव्या लागतात. कारण तिच्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय हा उरलेला नसतो. कारण आकाशकडे फक्त 24 तास असतात आणि त्याच्यामध्ये आता आकाशला ऑपरेट करायचं असतं. त्यामुळे इथे संकर्षण अधिकारी यांनी आता आकाशला तपासणं, त्याची ट्रीटमेंट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं झालेलं असतं. त्यामुळे इथे आकाशचा जीव वाचण्यासाठी इथे आता संकर्षण अधिकारी यांच्या ज्या काही अटी असतात त्या भूमी मान्य करत त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरवरती साईन करते. पहिलं कॉन्ट्रॅक्टमध्ये इथे आकाशला डिवोर्स द्यायचा, तिने इथे डिवोर्स पेपरवरती साईन केलेले असतात. आणि दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये इथे संकर्षण अधिकारी यांच्या घरी येऊन राहायचं, त्यांच्या मुलाची आई होऊन. या दोन्ही अटी आता भूमीने मान्य केलेल्या असतात, पण तिला त्या अजिबात मनापासून मान्य नसतात. तिला डॉक्टर संकर्षण अधिकारी यांचा रागसुद्धा आलेला असतो, पण आकाशसाठी तिने ह्या सह्या केलेल्या असतात. तेव्हा इथे दोन्ही कॉन्ट्रॅक्ट पेपर संकर्षण अधिकारी यांच्या हातात दिल्यानंतर त्या सह्या वगैरे चेक करतात. नंतर भूमीला म्हणतात की हे बघा, आपल्यामध्ये जे हे डील झालं आहे ना, त्याबद्दल दुसरीकडे कुठेही वाच्यता करायची नाही. आपल्या दोघांनाच फक्त ह्या डीलबद्दल माहिती असणार आहे. जर तिसऱ्या व्यक्तीला कळलं तर ते तुमच्यासाठी आणि आकाशसाठी वाईट ठरेल, असं डॉक्टर संकर्षण यांनी भूमीला सांगितलेलं असतं. ह्या डीलबद्दल कुणालाही सांगायचं नाही. त्यामुळे भूमीला आता मनूलासुद्धा काहीही सांगता येणार नाही आहे. त्यानंतर इथे भूमी साईन वगैरे केल्यानंतर पुन्हा हॉस्पिटलमध्ये आलेली असते. तेव्हा इथे तिला आठवत असतं की कशा पद्धतीने इथे आता डिवोर्स ॲग्रीमेंट साईन केलेत, इथे आता दुसरं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं आहे आणि आता आकाशपासून मला दूर जायचं आहे, त्याच्या जीवासाठीच मी हे सगळं करते, हे आता भूमीला आठवत असतं. जोगतीन म्हणालेली असते की सगळं काही व्यवस्थित होणार, आता तुझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे? तेव्हा भूमी म्हणते की आकाशचा जीव वाचणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तेव्हा इथे जोगतीन म्हणते, मग आता ते सुख पदरात पाडून घे, तुझं कुंकू वाचव. नंतर जे काही घडणार आहे ना, देवी आई तुझ्या पाठीशी आहे, सगळं चांगलंच घडणार. आता तुला अंधार आहे असं वाटेल, पण अंधारानंतर प्रकाश हा येतोच आणि तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा येईल, असं जोगतीन तिला म्हणालेली असते. आणि त्या एका विश्वासावरती भूमीने ते कॉन्ट्रॅक्ट साईन केलेले असतात, फक्त आणि फक्त आकाशसाठी. तर इथे ICUमध्ये आकाश असतो. ICUमध्ये आकाश असताना इथे आता बाहेरून भूमी काचेमधून आकाशला बघत असते. तेव्हा तिला फार वाईट वाटत असतं. जरीसुद्धा इथे भूमीने आकाशच्या जीवासाठी त्या साईन केल्या असल्या तरीसुद्धा आकाश जेव्हा शुद्धीवरती येईल आणि तेव्हा त्याला कळेल की भूमीने इथे काही कॉन्ट्रॅक्ट साईन केलेले आहेत आणि त्यामुळे भूमीला माझ्यापासून आता दूर जावं लागणार आहे, ही गोष्ट आता शुद्धीवरती आल्यानंतर आकाशला कळली तर आकाशला त्रासच होणार आहे आणि हे भूमीला माहीत असतं. पण आता सध्या तरी भूमीच्या समोर दुसरा कुठलाही पर्याय नसतो. त्याचा जर जीव वाचवायचा असेल तर तिच्यासमोर एकच पर्याय असतो आणि ते म्हणजे डॉक्टर संकर्षण अधिकारी. हा एकमेव पर्याय उरलेला असतो. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की जोपर्यंत डॉक्टर संकर्षण अधिकारी इथे येत नाही आणि ते आकाशचा ताबा घेत नाही, तोपर्यंत आकाशचं जगणं हे मुश्किल आहे. त्यामुळे भूमीने हा पर्याय निवडलेला असतो. तेव्हा ती ICUमध्ये आता आकाशच्या समोर येते. आकाशला जेव्हा भूमी बघत असते प्रेक्षकांनो, ती फक्त रडत असते. कारण तिला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते की माझ्या आकाशचा जीव वाचवण्यासाठी मला इतकी मोठी त्याची किंमत आता भरावी लागणार आहे, इतकी मोठी भरपाई करावी लागणार आहे. डॉक्टर संकर्षण अधिकारी इथे आता आकाशवरती पर्सनल राग काढत असतात. कारण जे काही घडलेलं असतं त्याच्यामध्ये जरी आकाशची काही चुकी नसली तरीसुद्धा आकाशची गाडी त्यांच्या गाडीवरती धडकलेली असते आणि म्हणूनच त्यांची बायको पल्लवी त्यांना सोडून निघून गेलेली असते. त्यांचा मुलगा त्यांच्यापासून दुरावलेला असतो आणि म्हणूनच इथे डॉक्टर संकर्षण यांना वाटत असतं की हे सगळं आकाशमुळे घडले. आकाशमुळे माझ्या आयुष्यामध्ये एवढं मोठं वादळ आले, एवढा मोठा त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. त्यांची बायको त्यांना सोडून जाते, पण संपूर्ण घर त्यांचं उद्ध्वस्त झालेलं असतं. इथे आता पल्लवीची आई डॉक्टर संकर्षण यांना म्हणत असते की तुमच्यामुळे माझ्या मुलीचा जीव गेलाय आणि हेच आता संकर्षणला सहन होत नाही.
तेव्हा संकर्षण अधिकारी यांना वाटत असतं की आता आकाशला सुद्धा जो त्रास मला सहन करावा लागतोय तोच त्रास आकाशला सुद्धा झाला पाहिजे. इथे माझी बायको माझ्यापासून दूर झाली, माझा मुलगा एकटा पडलाय. तसंच जेव्हा भूमी आता माझ्या घरी येईल क्षितिजाला घेऊन, तेव्हा आकाशसुद्धा तिकडे तसाच एकटा पडेल. आत्ता मी जे सहन केलं ना, जो दुरावा मी सहन करतोय तो आकाशने सुद्धा केला पाहिजे. जिवंतपणी त्याला मरण यातना देण्यासाठी डॉक्टर संकर्षण यांनी हे कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलेले असतात आणि भूमीचा नाईलाज झालेला असतो तेव्हा तिने त्या साईन केलेल्या असतात. पण तरीसुद्धा तिला फार वाईट वाटत असतं. ती आता आकाशचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि खूप जास्त रडत असते. ती म्हणत असते, आकाश मला माफ कर, खरंच मला माफ कर, पण मी हे जे काही केलंय ना फक्त आणि फक्त तुझ्यासाठी केलंय, बाकी कशासाठीही नाही. कारण आता सध्या तरी मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं जर काही आहे ना तर तुझा जीव वाचणं महत्त्वाचं आहे आकाश. बाकी सगळं आपण नंतर बोलू. जे काही संकटं येतील ना त्यांना आपण एकत्र सामोरं जाऊ. पण सध्या तरी तुझ्या जीवापेक्षा जास्त मला काहीही महत्त्वाचं नाही आहे, म्हणून त्या साईन मी केलेल्या आहेत. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, किती संकटातून आपण दोघेजण एकत्र आलो होतो रे, किती संकटातून आपण एकत्र आलो. त्यानंतर आपलं पिल्लू, आपली क्षितिजासुद्धा आता कुठे आपल्या आयुष्यामध्ये आली होती. आपण दोघांनी मिळून तिच्यासाठी किती स्वप्न बघितली होती ना आपल्या सुंदर आयुष्याची. पण आपली ती स्वप्न आता पूर्ण होणार नाही आहेत का आकाश? तेव्हा भूमी म्हणत असते की आपण दोघेजण क्षितिजाला इथे एकत्र मोठं करणार होतो, तिच्याबरोबर खेळणार होतो, तिला स्कूलला सोडणार होतो, हो ना आकाश? पण आता आपल्याला हे सगळं काहीही करता येणार नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश पण तू बरा हो, तू लवकरात लवकर बरा हो. कारण तू जरी माझ्याबरोबर नसलास ना तरीसुद्धा तू आहेस, म्हणून मला माझं आयुष्य संपूर्ण काढावं लागणार आहे. तुझ्याशिवाय जरी मी जगत असले ना तरीसुद्धा मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी जगणार आहे, असं भूमी आता आकाशजवळ बोलत असते. त्याचा हात धरून खूप जास्त रडत असते. तिला अजिबात ही कल्पनासुद्धा सहन होत नसते की इथे आकाशचं ऑपरेशन झाल्यानंतर मला लगेच त्याला सोडून जायचं आहे. तेव्हा इथे आता भूमीचा रडण्याचा आवाज नर्सला ऐकू जातो. तिथे नर्स येतात आणि म्हणत असतात की मॅडम काय झालं, का रडताय तुम्ही? हे बघा भूमी मॅडम, तुम्ही रडू नका. मला माहिती आहे तुमच्या मिस्टरांची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे, त्यांच्या इथे तब्येतीमध्ये काहीही फरक पडलेला नाही आहे. पण तुम्ही रडू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. हे बघा तुम्ही देवावरती विश्वास ठेवा. डॉक्टर संकर्षण जर इथे आले ना तर ते तुमच्या नवऱ्याला बरं करू शकतात, तुम्ही अजिबात घाबरू नका. तेव्हा इथे भूमी आता ऐकायला तयार नसते. तेव्हा इकडे आता भूमी अजूनच जोरात रडायला लागते जेव्हा नर्स इथे डॉक्टर संकर्षण यांचं नाव घेतात, कारण त्याच्यामुळेच भूमी रडत असते. तेव्हा इथे नर्स जातात आणि मानसीला बोलावून आणतात. मानसीसुद्धा आता क्षितिजाला घेऊन येते. धावत पळत ती भूमीकडे येते आणि म्हणत असते, ताई काय झालं? अगं तू रडतेस का? सांग ना ताई, का रडतेस तू? हे बघ भाऊजींना काही होणार नाही आहे, ते बरे होतील, प्लीज तू रडू नको, शांत हो ना. तेव्हा इकडे मनू विचारत असते, आधी तू मला सांग, डॉक्टर संकर्षण काय म्हणाले? ते येणार आहेत का भाऊजींना बघायला? ते करतील ना त्यांना ऑपरेट? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की हो, ते यायला तयार आहेत. तेव्हा मनू हसायला लागते आणि म्हणते, ताई अगं मग ही तर आनंदाची गोष्ट आहे ना, मग तू रडतेस का? हे बघ अगं, डॉक्टर संकर्षण जर इथे आले ना तर भाऊजी लवकरात लवकर बरे होतील, त्याच्यामुळे तू रडू नकोस ना. अगं ही तर आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा आता भूमीला डॉक्टर संकर्षण यांनी आधीच सांगितलेलं असतं की आपल्यामध्ये जे डील झाले त्याबद्दल तिसऱ्या व्यक्तीला कुणालाही सांगायचं नाही आहे. जर तिसऱ्या व्यक्तीला कळलं तर ते आकाशसाठी वाईट असेल, असं डॉक्टरांनी तिला आधीच बजावून सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे भूमीला आता मनूला काहीही सांगता येत नाही की तिच्यामध्ये आणि डॉक्टर संकर्षण यांच्यामध्ये जे काही डील झाले त्याबद्दल तिला काहीही सांगता येत नाही. तेव्हा इथे मनू म्हणत असते की पिल्लू बघतेस ना, आता तुझे बाबा लवकरात लवकर बरे होणार आहेत आणि ते बरे होऊन जेव्हा घरी येतील ना पिल्लू, तेव्हा तुम्ही पुन्हा तिघेजण एकत्र राहाल, एकत्र खेळाल, बरोबर की नाही? तेव्हा इथे भूमी खूपच जास्त रडत असते. कारण जेव्हा मनू क्षितिजाला म्हणते की तुम्ही तिघेजण एकत्र राहाल तर इथे भूमीला वाटत असतं की आता आम्हाला तिघांना एकत्र राहता येणार नाही आहे. कारण ऑपरेशन झाल्या झाल्या भूमीला डॉक्टर संकर्षण यांच्या घरी जावं लागणार असतं. त्यानंतर इकडे आता रागिनी फार आनंदात असते. रागिनी म्हणत असते की हे बघा, जे जे काही घडतंय ना ते फक्त तुम्ही मला फोन करून सांगा, त्यामुळे आता मी तुम्हाला मदत करत राहीन आणि तुम्ही मला मदत करायची.
तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता रागिनी खूप आनंदात असते. तेवढ्यातच तिथे पौर्णिमा आलेली असते. तेव्हा रागिनी म्हणत असते की पौर्णिमा, अगं आनंदाची बातमी आहे. तुला माहिती आहे का, भूमीने डॉक्टर संकर्षण यांची आता डील मान्य केली. तिने ते कॉन्ट्रॅक्ट साईन केलेत. आता बघ ना, भूमी आकाशच्या आयुष्यातून कायमची निघून जाणार. आपण भूमी आणि आकाशला एकमेकांपासून दूर करण्यासाठी किती प्रयत्न केले ना, पण आता ती भूमी आहे ना स्वतःहूनच निघून जाणार त्याच्या आयुष्यातून कायमची. डॉक्टर संकर्षण यांनी काय डाव खेळला गं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, पण तिने सह्या कशा काय केल्या आई? आकाशपासून दूर जाणं म्हणजे तिच्यासाठी त्या मरण यातना आहेत. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अगं तिच्यासमोर दुसरा कुठला पर्याय उरलाच नाही ना. कारण जर तिने सह्या केल्या नाही तर आकाशचा जीव वाचणार नाही. आणि तिच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे, तर आकाशचं जिवंत राहणं. त्यासाठी ती सह्या करेल, मला आधीपासूनच माहिती होतं. आता आपल्याला जास्त काही करावंच लागणार नाही आहे. आता ती भूमी आहे ना आकाशच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल, कायमची. आणि मग इथे काय, आकाश एकटा उरला. आता आकाशची सपोर्ट सिस्टीम भूमी नसल्यानंतर आकाश एकटा काय करणार आहे. आणि तसंही आकाश जरी बरा झाला ना तरी तो वेडाच होणार आहे, कारण भूमी आणि क्षितिजा दोघीही त्याच्याजवळ नसणार आहेत. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, आकाशला आपण इथे बरं होऊ द्यायचं का? कारण आकाशचं ऑपरेशन झाल्यानंतर तो बरा होईल. आता तो ICUमध्ये होता. आता त्याला इथे मारणं आपल्यासाठी सगळ्यात जास्त सोपं होतं. तेव्हा रागिनी म्हणते, नाही गं, आपण प्रयत्न केले नाही का? पण आता नाही. आता आकाशचं ऑपरेशन होणं गरजेचं आहे. कारण भूमीने एवढं मोठं पाऊल त्यासाठी तर उचललं आहे ना, नाहीतर मग काहीही उपयोग होणार नाही. जर आकाशचं आधीच काही बरं वाईट झालं तर आपण भूमीला दुःख कसं काय द्यायचं. आणि भूमीने मला जो काही त्रास दिलाय ना, त्यामुळे आता मी ठरवले, आता त्या भूमीला सहजासहजी जगू द्यायचं नाही. तिला आता तीळ तीळ मारायचं. तिलासुद्धा चांगल्या जिवंतपणी मरण यातना झाल्या पाहिजे, असं रागिनी म्हणते. आणि अजून एक गोष्ट पौर्णिमा, आपल्याला भूमीच्या आणि संकर्षणच्या ह्या कॉन्ट्रॅक्टबद्दल माहिती आहे. हे भूमीला अजिबात दाखवून द्यायचं नाही. तिलासुद्धा असंच वाटलं पाहिजे की आपल्याला काही माहिती नाही आहे म्हणून. आपण असं रिॲक्ट व्हायचं की जसं तिला हवं आहे तसं आपण रिॲक्ट व्हायचं. म्हणजे आपल्याला तर सगळं माहिती आहे, पण सगळं माहिती असूनसुद्धा काहीच माहिती नाही आहे असं तिला दाखवायचं. तिलासुद्धा जरा समाधान मिळू दे की तिच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल कुणाला काही माहिती नाही आहे म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. एका बाजूला आकाशचा जीव महत्त्वाचा आहे, तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर संकर्षण यांच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल आठवल्यानंतर तिला खूप जास्त टेन्शन हे येत असतं. तर इथे डॉक्टर संकर्षण आता हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. तेव्हा भूमी मनूला म्हणते की डॉक्टर संकर्षण, तेव्हा इथे आता जे डॉक्टर आधीचे आहेत, जे आकाशला बघत असतात, ते आता आकाशबद्दलची सगळी माहिती डॉक्टर संकर्षण यांना देत असतात. तर इथे आता भूमी त्यांच्याकडे रागाने बघत असते, कारण डॉक्टर त्यांची ओळख करून देत असतात. त्या डॉक्टरांना वाटत असतं की भूमी आणि डॉक्टर संकर्षण आता पहिल्यांदाच भेटत आहेत की काय. पण त्यांच्यामध्ये जे काही बोलणं वगैरे झाले ते आता कुणालाच माहिती नाही आहे. तेव्हा इथे आता डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, आता डॉक्टर संकर्षण अधिकारी हे आता आकाशची ट्रीटमेंट करणार आहेत, त्यांना बरं करणार आहेत. तेव्हा रागिनी आपल्या नाटकाला सुरुवात करते. ती म्हणते की डॉक्टर, मी तुमच्यासमोर हात जोडते, माझ्या आकाशला बरं करा. बरं झालं तुम्ही इथे यायला तयार झालात. तुम्ही आलात तर आमचा आकाश बरा होईल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता रागिनी म्हणत असते की मी तुम्हाला हात जोडते, त्याला लवकरात लवकर तुम्ही बरं करा. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, हे हॉस्पिटल आहे, तुम्ही जरा आरडाओरडा कमी करा, शांत राहा तुम्ही. तेव्हा इथे रागिनी लगेचच गप्प बसते. तेव्हा इकडे आता डॉक्टर संकर्षण म्हणतात की त्यांचा करंट स्टेटस काय आहे ते मला आधी बघावं लागणार आहे. त्यानंतरच मी तुम्हाला सांगेन की त्यांच्या तब्येतीमध्ये किती सुधारणा आहे आणि किती नाही ते. तेव्हा इथे आता डॉक्टर म्हणत असतात की चला आपण आता आकाश यांना चेक करूया. तेव्हा इथे रागिनीला फार आनंद झालेला असतो. तिला असं वाटत असतं की डॉक्टर संकर्षण हा खूपच जास्त स्ट्रिक आहे. त्यांनी आता आकाशकडून आणि भूमीकडून बदला घ्यायचं ठरवलं आहे. तो आता बदला घेतल्याशिवाय काही स्वस्थ बसणार नाही आहे. तेव्हा इथे आता डॉक्टर संकर्षण आलेत, ते आता इथे आकाशला चेक करणार, म्हणजे बरं केल्याशिवाय काही राहणार नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की डॉक्टर संकर्षण आकाशला ऑपरेट करायला तयार झालेत. तेव्हा रागिनी म्हणत असते की भूमी, खरंच तुझे खूप
खूप खूप उपकार. प्रत्येक वेळेला आकाशच्या पाठीशी तू खंबीरपणे उभी असतेस गं. आतासुद्धा डॉक्टर संकर्षण तू विनंती केली असशील ना, म्हणूनच इथे आले असतील, मला खात्री आहे. तेव्हा इकडे आता भूमी गप्पच बसलेली असते. तेव्हा डॉक्टर संकर्षण ICUमध्ये येतात आणि आकाशला बघत असतात. आकाशला बघितल्यानंतर जो अपघात घडलेला असतो तो त्यांना आठवतो. इथे आता आकाशची गाडी त्यांच्या गाडीवरती धडकल्यानंतर त्यांची बायको पल्लवी हिला खूपच जास्त मार लागलेला असतो. संपूर्ण काचा तिच्या चेहऱ्यामध्ये घुसलेल्या असतात आणि तेव्हाच तिचा जीव गेलेला असतो. तो अपघात त्यांना इथे लगेचच आठवतो आणि इथे आता म्हणूनच त्यांना आकाशकडून बदला घ्यायचा आहे हे त्यांना सातत्याने आठवत असतं. त्यांच्या बायकोची झालेली अवस्था त्यांना अजिबात बघवत नाही आणि म्हणूनच इथे त्यांना आता आकाशला जिवंतपणी मरण यातना देऊन त्याच्याकडून बदला घ्यायचा असतो, असा त्यांचा उद्देश असतो. तेव्हा इथे भूमी आता टेन्शनमध्ये असते आणि एका गोष्टीचं तिला समाधान असतं, काहीही झालं तरीसुद्धा आता डॉक्टर संकर्षण अधिकारी आकाशला वाचवणार. त्याच्याकडून बदला घ्यायचा आहे म्हणून का होईना, पण आता आकाशला वाचवणार हे तिला महत्त्वाचं वाटत असतं. तेव्हा इकडे नर्स येतात आणि म्हणत असतात की भूमी मॅडम तुम्हाला डॉक्टर संकर्षण बोलवत आहेत. तेव्हा सगळेजण आता ICUमध्ये जात असतात. तेव्हा नर्स म्हणतात तुम्ही सगळेजण येऊ नका, फक्त भूमी मॅडम यांनाच बोलावलेलं आहे. तेव्हा इथे भूमी आता ICUमध्ये येत असते. तेव्हा डॉक्टर संकर्षण इथे डॉक्टरांना म्हणत असतात की हे बघा, मला आकाश यांचे आता सगळी हिस्ट्री हवी आहे. त्यांचे संपूर्ण CT स्कॅन त्याचबरोबर MRI त्याचे रिपोर्ट मला सगळे लागणार आहेत बघायला. त्यांचा करंट स्टेटस आता मी बघतोच आहे, पण बाकी सगळे रिपोर्टसुद्धा मला बघायचे आहेत. तेव्हा इकडे आता भूमी आलेली असते. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की हे बघा भूमी मॅडम, आता डॉक्टर संकर्षण यांना मी आकाशची सगळी हिस्ट्री सांगितलेली आहे. आता ते आकाशची ट्रीटमेंट करतील. आता काळजीचं काही कारण नाही आहे, असं डॉक्टर म्हणत असतात. तेव्हा इथे भूमी आल्यानंतर इथे डॉक्टर संकर्षण तिच्याकडे बघत असतात, कारण त्यांना तिला आठवण करून द्यायची असते की काल रात्री तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन केलेले आहेत. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात की डॉक्टर संकर्षण तुम्ही आता भूमी मॅडम बरोबर बोलून घ्या, मी तोपर्यंत दुसरे पेशंट बघतो आणि तुम्हाला जे काही आता आकाशचे रिपोर्ट हवे आहेत ना, ते सुद्धा लवकरात लवकर बघण्यासाठी पाठवून देतो. तेव्हा इथे डॉक्टर संकर्षण म्हणतात की ठीक आहे. त्यानंतरला इथे डॉक्टर संकर्षण आता नर्सला म्हणत असतात की एक काम करा, ज्या मेडिसिन मी लिहून दिल्यात ना, त्या मेडिसिन तुम्ही आकाशला चालू करा आणि ते खाली एक इंजेक्शन लिहून दिले, ते इंजेक्शन तुम्ही त्याला आत्ताच द्या. तेव्हा इथे नर्स म्हणतात की ठीक आहे. नर्स तिथून गेल्यानंतर इथे आता डॉक्टर संकर्षण अधिकारी भूमीकडे बघतात आणि तिला म्हणत असतात आता तुमच्याजवळ वेगळं काय बोलायचं, तुमच्याशी तर काल रात्रीच सगळं काही बोलून झालेलं आहे. तुम्हाला आता वेगळं काही सांगणार नाही, फक्त एका गोष्टीची आठवण करून देणार आहे. काल रात्री तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन केलेत हे तुम्ही विसरू नका, कळलं ना, कारण ते तुम्हाला व्यवस्थित आता लक्षात ठेवायचं आहे. एकदा का इथे आकाशचं ऑपरेशन झालं की तुम्हाला माझ्या घरी येऊन राहायचं आहे, माझ्या मुलाची आई म्हणून. हे तुम्हाला आता लक्षात ठेवावं लागणार आहे. जे कॉन्ट्रॅक्ट साईन केले आहेत ना, ते लक्षात ठेवा. आकाशला आता इथे लवकरात लवकर बरं करायची जबाबदारी माझी आहे आणि ते मी करणारच आहे. तेव्हा इथे आता आपल्या ह्या डीलबद्दल, आपल्या कॉन्ट्रॅक्टबद्दल दुसरं कुणाला सांगायचंही नाही, असं सुद्धा सांगितलेलं असतं, त्याची आठवण करून दिलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना पुढील भागामध्ये म्हणत असते की आकाश कोमामधून बाहेर तर येईल ना, तो बरा तर होईल ना. तेव्हा डॉक्टर संकर्षण म्हणतात की त्याने लवकरात लवकर बरं व्हावं, कोमामधून बाहेर यावं आणि त्याने पुन्हा एकदा शुद्धीवरती यावं, अशी माझी कळकळीची विनंती आहे देवाकडे की त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं. ते जेव्हा बरे होतील ना, तेव्हाच तर मला त्यांच्याकडून माझा बदला पूर्ण करता येईल, त्यांच्याकडून मला माझा बदला घेता येईल, बरोबर ना. तेव्हा तुम्ही काळजी करू नका, आकाश आता लवकरात लवकर बरे होतील, ही जबाबदारी माझी. त्यानंतर इथे डॉक्टर येतात आणि मानसी आणि अथर्वला म्हणत असतात की भूमी मॅडम कुठे आहेत, कालपासून मी बघतोय भूमी मॅडम मला दिसत नाही आहेत. नाहीतर एरवी तर त्या हॉस्पिटलमधून कुठे जाती नव्हत्या, त्या इथेच होत्या, पण आता दिवसभरामध्ये भूमी मॅडम मला दिसलेले नाही आहेत. तेव्हा इथे मनू आणि अथर्वसुद्धा विचारात पडलेले असतात. तेव्हा इथे डॉक्टर संकर्षण भूमीला म्हणत असतात की हे बघा, उद्या आकाशचं ऑपरेशन आहे, उद्या मी आकाशचं ऑपरेशन करणार, त्यानंतर लवकरात लवकर तुम्हाला माझ्या घरी यायचं आहे, म्हणजे अगदी लगेचच तुम्हाला यायचं आहे आणि माझ्या मुलाची आई म्हणून त्याची तुम्हाला इथे आता सेवा करायची आहे, त्याचे लाड करायचे आहेत,
कळलं तुम्हाला? तेव्हा इथे भूमीने आता साईन केलेल्या असतात. त्याच्यामुळे तिला जास्त काही आता बोलता येत नाही. पण इथे आता डॉक्टर संकर्षण यांनी पुन्हा एकदा येऊन तिला आपल्या डीलबद्दल आठवण करून दिलेली असते. तेव्हा इथे भूमी आता बाहेर जायला निघालेली असते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, "काय गं भूमीताई, आकाशच्या मागे-पुढे करणारी तू? आकाशचं आज ऑपरेशन होणार आहे. तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि तू तिथे न जाता तू आता घरीच आहेस. याला काय म्हणायचं तरी काय?" असं पौर्णिमा आता भूमीला सगळं काही माहिती असून सुद्धा मुद्दामून सगळं काही विचारत असते.